तुमची पण मीन रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? मीन राशीच्या व्यक्तींनो, गेले 6 वर्ष आतून संघर्ष केला, रात्रंदिवस प्रामाणिकपणे मेहनत केली, पण पदरी फक्त अपमानाला. विश्वाने पैसे दिले पण ते अडकले. जवळच्या मित्रांनी, अगदी स्वतःच्या माणसाने अडचणीच्या काळात पाठीत खंजीर खुपसला. घरात रोजचे वाद आणि रात्री उशीवर डोके ठेवल्यावर डोळ्यातून येणारे अश्रू. जर ही गोष्ट ऐकून तुम्हाला वाटत असेल की हे तर माझ्याबद्दल किंवा माझ्या आयुष्याबद्दल बोललं जात आहे, तर थांबून जा, कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच बनलेला आहे. मीन राशीच्या 7.5चा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. पण थांबा, शनिदेव जातेवेळी तुम्हाला आशीर्वाद देण्यापूर्वी एक शेवटची परीक्षा घेतात. ती परीक्षा कोणती? तसेच शनीची 7.5 संपण्यापूर्वी शनिदेव तुम्हाला कोणते 5 गुप्त संकेत देतात? येणारे आगामी महिने तुमच्यासाठी काय घेऊन येत आहेत? आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी एक असा अत्यंत प्रभावी 99% लोक दुर्लक्षित करणारा मीन राशीचा खास उपाय सांगणार आहे, ज्यांनी तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःख एका झटक्यात दूर होऊ शकतं. व्हिडिओचा एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय शनिचराय, जय शनिचराय किंवा जय शनिदेव मात्र लिहायला विसरू नका. मंडळींनो, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर बेलायकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, पुढे काय घडणार आहे हे पाहण्याआधी शनिदेवाने तुम्हाला या 5.5-6 वर्षात कुठून कुठून आणलं हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. गेले काही वर्षात मीन राशीच्या बहुतेक लोकांनी काय गमावलं आहे माहिती आहे का? तुम्ही ज्यांच्यावर अंधळा विश्वास ठेवला, ज्यांना अडचणीत पैशाची मदत केली, त्यांनीच वेळेवर तुमचे फोन उचलणे बंद केले. तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी गैरफायदा घेतला. रात्री विचार करून 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 डोके दुखणं, भविष्याची भीती वाटणं आणि सतत अव्यवस्था राहणं हे मीन राशीच्या लोकांचे नियमाचं झालेलं आहे. नोकरीत तुम्ही रात्रीचा दिवस करून काम केले, पण प्रमोशन आणि कौतुक भलत्याच चाटुगिरी करणाऱ्या माणसाला मिळालं. तुम्हाला कायम डवललं गेलं. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, थांबा. शनिदेव कधीही कोणाचं कर्ज ठेवत नाहीत. तुम्ही जे गमावलं आहे ते शनिदेव या शेवटच्या टप्प्यात कसं व्याजासकट परत करणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण त्याआधी समजून घेऊया शनीची शेवटची परीक्षा. ज्योतिषशास्त्र सांगतं की शनिदेव जेव्हा 7.5 संपून जात असतात तेव्हा ती शेवटची परीक्षा नक्कीच घेतात. अनेक लोक या शेवटच्या टप्प्यात गडबड करतात. जेव्हा यश अगदी हातात येणार असतं तेव्हा शनिदेव तुमचा संयम तपासतात. तुम्हाला वाटेल की सगळं संपत आलं तरी अजून अडचणी काय येत आहेत, पण लक्षात ठेवा, अंधार सर्वात दाट तेव्हाच असतो जेव्हा पहाट अगदी जवळ आलेली असते. या काळात जर तुम्ही धीर सोडला नाही तर शनिदेव तुम्हाला राजा बनवल्याशिवाय राहत नाहीत. मीन राशीसाठी या उतरत्या 7.5चा पाया तांब्याचा आणि चांदीचा मानला जातो. जेव्हा शनीचा पाया तांब्याचा असतो तेव्हा तो जातकाच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य, आजारपण आणि कर्ज नष्ट करतो. या मंडळींनो, ज्यांचे कोट्यावधीचे किंवा लाखोचे व्यवहार अडकले होते ते अचानक मोकळे होतात. ज्यांना वाटत होतं की आता आपलं काहीच होऊ शकत नाही, त्यांना नवीन व्यवसायाची किंवा उत्पन्नाची सुवर्ण संधी मिळते. मंडळींनो, पुढील मुद्दा ऐकून अनेक मीन राशीचे लोक आश्चर्यचकित होतील. शनिदेव तुमच्या घरात किंवा आयुष्यात प्रवेश करण्यापूर्वी आणि 7.5 संपण्यापूर्वी 5 विशेष चिन्ह म्हणजेच की संकेत देतात. तुमच्यासोबत हे घडू लागलं आहे का? चला पाहूया. शनिदेव जेव्हा दयाळू होतात ना आणि 7.5 संपण्याची वेळ येते ना, तेव्हा निसर्ग आणि शनिदेव तुम्हाला 5 स्पष्ट संकेत देतात. पहिला संकेत, कित्येक वर्षापूर्वी ज्याला दिलेले पैसे तुम्ही विसरून गेला होतात ती व्यक्ती स्वतःहून समोर येऊन पैसे परत करते, किंवा एखादी अचानक धन लाभाची बातमी मिळते. सकाळी उठल्यावर अचानक मनावरचा 6 वर्षाचा मोठा दगड निघून गेल्यासारखं वाटणं, मन प्रसन्न राहणे आणि सकारात्मक ऊर्जा जाणवणे. मंडळींनो, तिसरा, तुमच्या घराभोवती अचानक काळा कुत्रा किंवा कावळा शांतपणे येऊन अन्न ग्रहण करू लागणे, हे शनिदेव प्रसन्न झाल्याचं लक्षण आहे. घरात अचानक लग्नाचं, नवीन वास्तुशांतीचं किंवा धार्मिक कार्यात बेत ठरण्यास सुरुवात होणे.
जुने कोर्ट केस किंवा वाद मिटणे आणि शत्रू स्वतः माघार घेणे. जर या 5 पैकी 2 जरी संकेत तुम्हाला दिसत असतील तर समजून जा, तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पण मंडळींनो, थांबा, सावधान राहा. शनीच्या शेवटच्या टप्प्यात काही विशिष्ट चुका केल्या तर संपूर्ण साडेसातीचा त्रास पुन्हा सुरू होऊ शकतो. कोणत्या 4 प्रकारच्या लोकांनी या काळात प्रचंड सावध राहण्याची गरज आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. उतरती साडेसाती जितकी फळ देते ना, तितकीच ती निष्काळजीपणा करणाऱ्यांना शिक्षाही देते. मंडळींनो, मी तुम्हाला काही सांगते, लक्षपूर्वक ऐका. या काळात नवीन स्टंटबाजी किंवा सट्टा, शेअर मार्केटमधील धोकादायक गुंतवणूक अजिबात करू नका. सोप्या मार्गाने पैसे कमवण्याच्या नादात मोठे नुकसान होऊ शकते. भागीदारी अंधारा विश्वास ठेवू नका. सर्व आर्थिक व्यवहार कागदपत्राचंच ठेवा. रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलू नका. वाद न्यायालयात नेण्यापेक्षा आपापसामध्ये मिटवण्याचा प्रयत्न नक्की करा. पायाचे दुखणे, सांधेदुखी किंवा पोटाचे विकार असणाऱ्यांनी आहारावर नियंत्रण ठेवे. आता येतो या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहतात. मीन राशीचे महिन्यांवर भविष्य. ऑगस्टपासून ते डिसेंबरपर्यंत कोणत्या महिन्यात कोणती मोठी बातमी मिळणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. साडेसातीचा शेवटचा टप्पा, संपताना येणारे महिने. मंडळींनो, मीन राशीसाठी काय घेऊन येत आहे या महिन्यात, म्हणजेच की ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची नोकरी आणि व्यवसायात मोठे बदल दिसून येतील. गेले अनेक महिन्यापासून अडकलेले कामे अचानक गती पकडतील. वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारतील. सप्टेंबर महिना. हा महिना आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ राहील. नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना वरदान ठरेल. ऑक्टोबर महिन्यात मीन राशींच्या लोकांना घर, जमीन, प्लॉट किंवा नवीन गाडी खरेदीचे प्रबळ योग बनत आहेत. कुटुंबात एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल. मंडळींनो, नोव्हेंबर महिना. ज्या विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे किंवा ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांच्या सर्व अडचणी नोव्हेंबर महिन्यात दूर होतील. डिसेंबर, वर्षाचा शेवटचा महिना आणि मीन राशीला सर्व संघर्षातून पूर्णपणे मुक्त करेल. नात्यामधील दुरावा संपून कौटुंबिक सुखशांती लाभेल. मंडळींनो, हे सर्व शुभयोग तुमच्या आयुष्यात 100% घडून यावेत आणि शनिदेवाची वाईट दृष्टी दूर होईल यासाठी आता मी सांगणार आहे मीन राशीसाठी असा खास 3 अचूक उपाय आणि 99% लोक दुर्लक्षित करणारा हा एक गुप्त उपाय. पहा मंडळींनो, शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ. मंडळींनो, मीन रास ही जलतत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी गुरु बृहस्पती आहे. त्यामुळे सामान्य उपायापेक्षा खालील विशेष उपाय मीन राशीला लगेच फळ देतात. उपाय सांगण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. दर शनिवारी एका तांब्याच्या पात्रात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ते पाणी कोणत्याही वाहत्या पाण्यात नदीत प्रवाहित करा किंवा पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. यामुळे शनीचा राहू केतूशी होणारा दुष्परिणाम लगेच नष्ट होतो. मीन राशीच्या व्यक्तींनी दर सोमवारी आणि शनिवारी शिवलिंगावर जल, दूध आणि काळे तीळ अर्पण करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करावा. महादेवाच्या भक्तीला शनी कधी त्रास देत नाही. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायाला चमेलीच्या तेलात सिंदूर मिक्स करून अर्पण करा किंवा त्यांच्या चरणाचा सिंदूर स्वतःच्या कपाळाला लावा. मारुतीरायाची ही सेवा शनीच्या साडेसातीचा सर्व प्रभाव एका क्षणात शून्यावर आणते. मंडळींनो, एक लक्षात घ्या, दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे गुरु आणि शनी दोन्ही ग्रह बलवान होतात. ताईंनो, दादांनो, आता चिंता करायचे दिवस संपलेत. शनिदेवाने दिलेल्या अनुभवाची शिदोरी सोबत घ्या आणि पूर्ण आत्मविश्वासाने नव्या आयुष्याची सुरुवात करा. शनिदेव न्यायाचे देव आहेत. ते तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की देतील. मंडळींनो, तुमच्यासोबत या 5 संकेतापैकी कोणता संकेत घडत आहे आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मीन राशीच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही धीर मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण सखोल व अचूक ज्योतिष मार्गदर्शनासाठी आपल्या दत्तकृपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मीन राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.